तर नमस्कार पब्लिक, मी आज व्लॉग करतोय। आता तुम्हाला माझ्या बाबतीत काय गोष्ट घडली ती मी तुम्हाला सांगू इच्छितो, पण सांगू की नको राहू दे, नाही सांगत। तसं पण सांगितलं तरी माझ्यावर विश्वास कोण ठेवणार आहे। जाऊ दे, त्यापेक्षा नदीकाठी बसतो, थोडा वेळ थोडं रिलॅक्स होतो। ए ए देवा हा, अरे कुठे आहेस तू? तू तरी कुठे, सांग मला, सांग। अरे सांग ना, तू तरी कुठे आहेस, सांग। हा, आता तू पण नको बोलू। हा, जशी मला माझी हक्काची जवळची माणसं सोडून गेली ना, तसा तू पण जा सोडून। हा, अरे मी कोण आहे? मी एक बेवडा, ज्याला या जगात काही किंमत नाही, तो मी। हा, जा एक काम कर, मलाच उचल आणि माझा संपूर्ण टाक आयुष्याचा चित्रपट, आणि या जगातून मला बेदखल करून टाक। इथे एवढी शांतता आहे आणि हा का आरडाओरडा करतोय? हा, अरे बोल ना। हा, तू पण मला आता उत्तर देऊ शकत नाही, मला माहिती आहे। काय झालं दादा, का आरडाओरडा करताय? अरे तू, अरे काय चाललंय काय? मगाशी तुम्हाला स्वप्नात होतात आणि आता वर्तमानात तुम्ही इथं, काय नक्की चाललंय का तुमचं? ए, मला डिस्टर्ब करू नका तू। ए चल, अरे डिस्टर्ब तर तुम्ही माझ्या लाईफला केलं आहे। मगाशी त्या स्वप्नात तो, त्याच्यानंतर तो दूधवाला आला, आणि आता तू, काय चाललंय काय तुमचं? ए हेल, मला शिकू नको। ओ दादा, दादा सावकाश जरा। ए, तू मला नको शिकू, तू जा रे। अहो दादा सावकाश, पडलात बिडलात, काय झालं तुम्हाला तर? तू जा बोला। अहो दादा असं नका करू, तुमचं घर कुठे आहे सांगा मला, मी तुम्हाला घरी सोडतो। घर? अरे मला घर नाही, घर घर नाही? मग तुमचे आई वडील, बहीण भाऊ, बायको ते कुठे असतात? अरे कोणच नाही रे, कोणच नाही। एकटा पडलो, एकटा या आयुष्याच्या चित्रपटात। हा कलाकार एकटा त्याची भूमिका निभावतोय। म्हणजे मला काय समजलं नाही। अरे तुला ना समजणार पण नाही रे माझ्या भावा। तू काम कर, तू नको माझी चिंता करू, मी आपला निघून जाईन माझ्या मार्गाला। दादा एक सांगू, तुम्ही दारू कमी करा, त्याने कदाचित तुमचं आयुष्य स्थिर होईल आणि तुमची माणसं सुद्धा तुमच्याकडे परत येतील। वेळीच जर दारू सोडली असती ना, तर आज माझी आई, बाप, माझा भाऊ, माझी बहीण, माझी होणारी बायको आज माझ्या सोबत असते। म्हणजे मला काही समजलं नाही। अरे गेली रे, गेली सगळी, मला सोडून त्या देवाकडे निघून गेली रे, गेली। आणि सगळं या दारू मुलंच झालं। मी माझ्या हाताने माझ्या आयुष्याची वाट लावली, माझ्या माणसांची पण रे। माझा बाप, माझा बाप माझी दारू सुटावी म्हणून माझ्यासाठी कर्ज काढला रे, कर्ज। आणि मला डॉक्टरकडे नेला, ट्रीटमेंट केला, पण मी मात्र दारू सोडली नाही रे, सोडली नाही। कर्जाच्या टेन्शन मुलं माझा बाप फाशी लावला रे, फाशी। त्याची बॉडी अशी लटकत होती रे, लटकत। मी ती बॉडी स्वतःच्या हाताने खाली उतरवली रे, उतरवली। त्याच्या हातात मला एक चिठ्ठी भेटली रे, चिठ्ठी। त्यात लिहिलं होतं, माझ्या लेखा हातात तरी दारू सोड रे, सोड। तुझ्या पाया पडतो, बापाची बॉडी बघून तरी दारू सोड रे, सोड। अरे माझा बाप गेला रे, गेला। माझ्या बापाची बॉडी अशी समोर ठेवली होती रे, समोर। माझी आई घाबरली, बोलती माझ्या नवऱ्याला काय झालं? अरे काय झालं, कोणी काहीतरी करा। आणि माझ्या आईला अटॅक आला रे, अटॅक आला। मी खूप घाबरलो, मी आईला अटॅक आला, मी घाबरलो।
मी आईला उचलली, डॉक्टरकडे नेली. डॉक्टर बोलला तिचं ऑपरेशन करावं लागेल, तिचा जीव जाईल. मी खूप घाबरलो, पण माझ्या हातात 1 रुपया नव्हता रे, 1 रुपया नव्हता. माईचे दागिने घेतले, झाले. दागिने घेतले, दागिने ठेवले, पण पैसे भेटले. मी खूप खुश झालो. घरातली सगळी माणसं खूप खुश झाले की बाप जरी गेला तरी आई आता जगणार आहे. पैसे भेटलेत, पण ते पैसे बघून माझी दारूची सवय अशी आतून जागी झाली रे, जागी झाली. मी परत दारूच्या आहारी गेलो आणि ते हळूहळू पैसे संपून टाकले रे, संपून टाकले. तिकडे माझी आई तडपडून मेली रे. ट्रीटमेंट नाही झाली, पैसे नाही भेटले म्हणून माझी आई मेली रे, मेली. तिचा लेख कायच करू शकला नाही रे. पैसे माझ्या हातात होते, समोर दारू दिसली, हळूहळू पैसे संपवले रे मी आणि आईचं आयुष्य संपलं रे. आयुष्यात आई पाहिजे रे बाबा, आई पाहिजे. न सांगतो, मी जेव्हा दारू पिऊन यायचो ना, दारू पिऊन, तेव्हा माझा बाप मला खूप ओरडायचा, खूप ओरडायचा. आई पण ओरडायची, पण नंतर जेवणात ताडी घेऊन माझ्या जवळ यायची रे. हे लेका उठा उठ, तू पियालास ना, आज तुझी आई आहे ना, तुला आई बरोबर रे. माझे डोळे पुसायची, माझ्या दारूचा तोंडाचा वास मारला तरी माझी पप्पी घ्यायची रे माझी आई, माझा मुक्का घ्यायची रे. मला मायने बरे लेका, घे खा खा, तुझी आई आहे ना, तू टेन्शन नको घेऊ, तुला मी बरवीन. तुझ्याकडे कुणी नाही ना बघ, तुझी आई आहे रे, तुला आई बरोबर. असा बसाडा वास मारत रे दारूचा, तरी माझी आई माझा मुक्का घ्यायची, मुक्का. आई पाहिजे रे आयुष्यात भावा, आई पाहिजे. आता कोण मला देवा, तुझ्या पाया पडतो रे, दारू सोडेल, फक्त मला माझी आई परत दे रे. हो हो दादा, रडू नका. मग तुमचा भाऊ? रे काय करू त्याच्यासोबत राहून रे, त्याचा चुकी संसार आहे. मी जाऊ तिथं का मध्ये पडू त्याच्या. मग तुमच्या संसाराचं काय? वाट लावली रे, वाट लावली मी. आयुष्यात एक होती चांगली पोरगी, सुखी चाललं होतं, सर्व चांगलं चाललं होतं. तिलाही मी होतं आवडत, मलाही ती होती आवडत. हां, तिची जात वेगळी होती, तरी पण ती माझी साथ देत होती. आमचं आयुष्य चांगलं चाललं होतं. माझी दारूही माझी दारू भाऊ मी सोडली होती. मी दारू पियाचो पण नाही, मी दारूचा वास पण भाऊ दारू सोडली होती मी. पण सारे ते मित्र परत भेटले आणि मला परत दारूच्या आहारी नेलं. आणि एक दिवस असाच मी तिच्याशी खोटं बोलून घराच्या बाहेर पडलो आणि ती मला शोधत शोधत माझ्या मागं धावत आली आणि तिचा अपघात झाला रे, अपघात झाला, अपघात. तो अपघात मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितला. माझं प्रेम माझ्या समोर तडपडत होतं रे, तडपडत होतं. तिला मी अशी उचलून जवळ घेतली, तिला बोललो, बाळा काय झालं ग? मला म्हणते, माझा आज शेवटचा दिवस आहे रे, मी तुझ्यासाठी माझं घरदार सोडलं, माझे आई बाप सोडले, तू माझ्यासाठी दारू सोडू शकलास नाही रे, दारू सोडू शकलास नाही. असं बोलता बोलता तिने माझ्या याच पायावर जीव सोडला रे, जीव सोडला. माझं प्रेम माझ्या पायावर गेलं रे, पायावर. अशी हातात होती, माझ्या हातात रे, गेली रे, गेलं माझं प्रेम. मी स्वतःहून लवडलं रे, स्वतःहून लवडलं. हे देवा, हे मला माझं बाळ तरी प्रेम मला परत दे रे, परत दे. सर्व माणसं मी गमावली रे, गमावली या दारूबाई. माझा बाप माझ्या समोर फास लावून गेला, माझी आईला हॉस्पिटल मध्ये गेली. माझं प्रेम माझ्या पायावर गेलं रे, पायावर. एक भाऊ आहे, पण तो माझं तर तोंड बघत नाही रे, तोंड बघत नाही. दारूने आयुष्य हिनवलं रे, माझं आयुष्य हिनवलं. तुम्ही दारूच्या आहारी जाऊ नका रे, लांब राहा.
ते मित्र चाले कधी आयुष्यात खुश राहणार नाही. माझे जवळची माणसं हिरावून गेली रे. ते कधी खुश राहणार नाही आयुष्यात. शांत हो दादा, शांत हो. बरं ते जाऊ दे, पण दादा तुम्ही दारूच्या आहारी गेलात कसे? त्या नराधमांमुळे. ते जर माझ्या आयुष्यात आले नसते ना तर माझी परिस्थिती अजिबात नसती बाबा रे. कोण नराधम? समाजात काही मित्र चांगले असतात ना, काही मित्र साले वाईट असतात. त्यांना जायला पाहिजे. भाऊचा बड्डे आहे, तो तर साजरा करायलाच पाहिजे. पण मनी प्रॉब्लेम इज. पैशाचा प्रॉब्लेम येतो. आता पैसा आणायचा कुठून? आता हा पैसा आणायचा कुठून? ए सॅम, हा राज ना रे? हो तोच वाटतोय. तोच आहे रे तो. हा आपल्याला असायचा पहिला, आता येत पण नाही. अरे हो, पण आता पैसा कमवायला लागलाय. पैसा कमवायला लागलाय. अरे मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून पोस्ट आहे तिची. याला पगार पण चांगला असेल ना रे? मग खूप असेल बघा. आता मॅनेजरला काय किती कमी असतो का? मग पहिला कसा राहायचा आणि आता राहतोय बघाचा. त्याला आपल्या पुढे जाऊन द्यायचं नाही, हे आपला मुद्दा आहे. मी काय म्हणतो, माझे काही प्लॅन आहे. बोल, कुठचा प्लॅन आहे तुझ्याकडे? याला दारू पाजायची याला. दारू? पण तू दारू पियत नाही. दारू पित नाही, हा माहिती आहे प्रॉब्लेम त्याचा. याला कशी दारू पाजायची मला माहिती आहे. पण तू पियल आपल्या जाळमध्ये फसेल ना तो. फसणार, पक्का फसणार तो. चल मग आता बघू. चल, ती वाट बघू. लावायची आपल्याला. वाट लावायची त्याची आपल्या आता. पुढं नाही लावायचं त्याला. करा ए राज, बघूया आपण. ओळखतील की नाही आपल्याला? ए राज, ओळखलीस का आम्हाला? ओळखलीस आम्हाला? लहानपणी अरे आयुष आणि सॅम. ओळखली. आता असतोस कुठे तू? मी बा जॉबला आहे कुठं? कंपनीमध्ये, फार्मसी कंपनी. मग आम्हाला पण कुठेतरी जॉब बघ दोघांना. लावणार की भावा, तुमचा भाऊ मॅनेजरच्या पोस्टला आहे. मॅनेजरच्या पोस्टला? मग अरे ह्याच्यावरती तर जंक्शन पार्टी झाली पार्टी पाहिजे. हवी तुला? मग 100%. पाहिजे ते खा. चला काय खा? मग खायचंच ना भाई, पार्टी आहे. हा बघ. येडायस काय तू? अरे लहान पोरं खातात. चल पियाला बसू. हे पागल आहे की, तुला माहिती नाही मी पित नाही. अरे तू अरे थोडीशी थोडीशी घे. पितच नाही ना मी भावा. अरे थोडीशी घे रे. नाही ना भाऊ, तुम्हाला प्यायचे तुम्ही पिया. नाही थोडीशी घ्यायच लागेल. अरे पित नाही मी भावा. चल, अरे घ्यायची अरे मी नाही भावा, ऐक ना माझं. अरे, मी असू नाही- दे रे, अरे मी थोडीशी, पित नाही. थोडीशी थोडीशी घे रे. राज, थोडी दे. मैत्री खातीर तुला थोडीशी तरी अरे घ्यायला पण मी लागेल. नाही पित रे आबा, भाऊ. तुम्ही पिया. हे साहेब, मला 5. काय झालं त्याला राज? अरे पण मी नाही पित रे. थोडी नाही पित आहे. थोडी. राज, कशी काय आहे? झालं? मी नको, मला बस झालं. कशी अरे टेस्ट आहे अजून- सांग त्याची? बस- अजून बस- थोडी, बस- अजून- बस- अजून- बस- अरे बस- घे. ही पी. पिऊन टाक. पिऊन टाक. अरे पिऊन टाक, चांगले आहेत रे. नको रे, खरंच हे मला सण नाही होते. अरे अरे घे, अरे घे. पहिल्यांदा तसंच वाटतं. कशी वाटली? दोन्ही पिऊन टाक. चल, हे पी. दोन्ही पिऊन टाक. पी रे. अरे काय नाही होत, मी तुला सांगतो, आम्ही एवढी वर्ष काही होत नाही. पी. आणि आम्ही आहो ना तुझ्यासोबत. सवय लागली तर अरे नाही लागणार सवय. दररोज पियायची नाही, कधीच्या मध्येच पियायची. आम्ही पिऊन बघ महिन्याभरानंतर पितोय. काय नाही ना होत. काय काय नाही नाही रे, हो एन्जॉय म्हणून पियायची रे थोडीशी. कशी टेस्ट कशी आहे? अरे आता गाठा पियायला लागला. ए बाबा कमी पी. हा बघ, आपलं काम झालंय, आता आपण गप सटकूया. ए राज, मी जातो हा. आम्ही येतो, जरा घरातून फोन येतात. हम्म. तू सावकाश जा घरी. कधी कधी काय गरज लागली तर फोन लाव. अजून पाहिजे का तुला? नंबर आहे ना तुझ्याकडं? चल येऊ. चल. ओके, चल आम्ही येतो. हा चल आम्ही. गाडी सोडू पाठवायला. नको असू दे. पाठवायला ए, सोडू कोणाला तरी पाठवायला. सॅम, एक नंबर. कुत्रा तावडीत गावला. बाबा कुठं? दादा
सावकाश. ए भावा, दादा दादा सावकाश दादा. हे असं माझं आयुष्य घडलं रे, घडलं. सावकाश. दादा एक सांगू, तुमची अशी ज्यांनी वाट लावली ना ते कधीच आयुष्यात सुखी नाही राहू शकत. अरे मरतील ते, मरतील. तो वरचा बघतोय आहे, मरून जातील. तुला माझ्याकडे त्यांचा फोटो आहे. दाखवाल का? उभे राहा आधी, आधी नीट उभे राहा. तुला मी त्यांचा फोटो दाखवतो. हा बघ. हे हे तर माझ्या स्वप्नात हा माझा भाऊ होता आणि हा त्या मुलीचा भाऊ होता. अरे नक्की काय चाललंय, काय का माझ्याच आयुष्यात का? दादा सावकाश. हा माझा भाऊ होता, मी स्वप्न बघत होतो. काय बोलतोय तू? नक्की काय चाललंय माझ्या आयुष्यात? हा मला आत्ता इथे भेटला आणि हे दोघं जे माझ्या स्वप्नात होते, नक्की विषय काय? SMS?